निवडणूक आयोग यांचा मित्र झाल्यामुळे यांना मस्ती आलेली आहे। हे सगळे ईव्हीएम मशीनचे पहिलवान आहेत। मित्रहो, चोरी केलेल्या मतावर भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं आहे। महाराष्ट्रात ही मतदारांची मतं अशाच प्रकारे चोरलेली आहेत असे आरोप आता वाढीला लागलेले आहेत। निवडणुकीपासून हे आरोप होत आहेत, पण आता ते वाढीला लागलेले आहेत। राहुल गांधी यांनी तर निवडणूक आयोगाचं पुरतं पोस्टमार्टम करून टाकलं। शरद पवार यांनी हे सांगितलं, विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 माणसं आपल्याकडे आली होती आणि निकालात हेराफेरी करून देण्याची, म्हणजे 160 जागा विजयी करून देण्याची ऑफर त्यांनी दिली होती। त्यानंतर पुन्हा बघा, त्यांच्याच पक्षाच्या एका माजी आमदारांनी आता नुकतंच सांगितलंय 5 ते 8 कोटी रुपयामध्ये तुम्हाला विजय मिळवून देतो आणि तुम्ही नाही जरी ऑफर घेतली तरी आम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे जाऊ। त्यानंतर ठिकठिकाणच्या मतदार याद्यामध्ये सावळा गोंधळ आढळून येऊ लागलेला आहे। रोज एक नवा धक्का, रोज एक नवा मतदारसंघ, बोगस मतदार, हजारो मतदारांची दुबार नावं असले घोळ रोजच्या रोज प्रकाशात येऊ लागले आहेत। या प्रत्येक घटनेमध्ये लोकशाहीची घोर विटंबना मात्र पाहावी लागत आहे। आपल्या मताची चोरी झाली म्हणून मतदार सुद्धा आक्रोश करीत आहेत, पण भारतीय जनता पार्टी मात्र उघडपणे या निवडणूक आयोगाचीच बाजू घेत आहे। का आणि का? अहो, आता तर आणखी एक साक्षीदार समोर आलेला आहे। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या रोखठोकपणाला महाराष्ट्र ओळख। आता बघा, ते गद्दारांच्या सोबत जाऊन मात्र त्यांनी कलंक लावून घ्यायचा तो घेतला स्वतःला। पण आज त्याच बच्चू कडू यांनी सांगितलं, विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यांची मतं तुम्हाला मिळणार नाहीत अशी 10,000 मतदारांची नावं काढून टाकण्याची आपल्याला ऑफर होती, असं बच्चू कडू यांनी म्हटलं। म्हणजे ज्याची मतं तुम्हाला मिळणार नाहीत अशा 10,000 नावांची यादी द्या, मतदार यादीतून ती नावं काढून टाकतो आणि त्या जागी दुसरी घालतो, अशी ही ऑफर होती, असं बच्चू कडू। पण हे जेव्हा बच्चू कडू यांनी सांगितलं ना, त्याच वेळी ते म्हणाले त्याचे पुरावे सुद्धा मी देणार आहे। म्हणजे बघा, मतदार यादीत अशी हेराफेरी कोण करू शकतं? तर सरकारी यंत्रणा, म्हणजेच त्या वेळी असणारं सरकार। बच्चू कडू तर म्हणाले, निवडणूक आयोग यांचा मित्र झाल्यामुळे यांना मस्ती आलेली आहे। हे सगळे ईव्हीएम मशीनचे पहिलवान आहेत। एक वेळ खिसे कापू परवडला, पण हे नको। ईव्हीएम आणि ईडी या संस्थांच्या भाजपाने आपल्या ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत आणि मर्जीप्रमाणे त्यांचा वापर सुरू असून संविधानाची सुद्धा चिरफाड केली जात आहे। राज्यातल्या सगळ्या सरकारी शाळांमधील मतदान केंद्र बंद करून ती भाजपच्या कार्यालयात ठेवायला हवीत। मतदान हे भाजपच्या कार्यालयातून झालं पाहिजे। मतदान यंत्र भाजपच्या कार्यालयात ठेवून त्यांचीच मंडळी बटणं दाबतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आणतील, असा एक जबरदस्त प्रहार या प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी केला। मतदान प्रक्रियेमध्ये होत असलेल्या भानगडी एकामागून एक धक्के देत आहेत। आता बच्चू कडू यांचा हा आणखी एक दावा। अहो, दावा कशाला हो, खरं तर याला पुरावाच म्हणायला नको का? स्वतः त्यांनाच कुणीतरी भेटलंय आणि तेच सांगतायत। बरं, ते माजी मंत्री आहेत, माजी आमदार आहेत, ते सांगतात। मग आता सांगा, कुठून उरली हो लोकशाही? कुठं सापडणार आता आपल्याला ती खरी लोकशाही? भाजपाच्या या राज्यात, भाजपाच्या राजवटीत सापडेल? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा मित्रांनो। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।